तुमची पण कन्या रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या एका मोठ्या संकटाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. आज मी तुम्हाला एका अशा स्त्रीचा खरा मुखवटा उघडून दाखवणार आहे, जिचं सत्य जाणून घेतल्याशिवाय तुम्ही जर हा व्हिडिओ इथेच बंद केला तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. म्हणूनच या स्त्रीची खरी ओळख पटवून देणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. सावध राहा, येणारा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो. एक मोठी अडचण तुमच्या दाराशी येऊन उभी राहिली आहे, जी जर तुम्ही वेळेच ओळखली नाही तर तुमच्या आयुष्यात संकटे उभे राहू शकते. सर्वात हादरून टाकणारी बाब म्हणजे हा आघात बाहेरच्या कोणाकडून होणार नसून तुमच्या अगदी जवळची व्यक्ती हा डाव रचत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, त्यांनी ही कमेंट करायलाच पाहिजे. आणि हो मंडळी, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, अगदी जवळच्या व्यक्ती हा डाव रचत आहे. घरातील कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या अत्यंत जवळच्या विश्वासातील एक स्त्री तुमच्यावर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करत आहे. ही व्यक्ती तुमच्या इतकी निकट आहे की तुम्ही रोज तिच्याशी गप्पा मारता, हसता, खेळता आणि तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता. परंतु तिच्या मनात तुमच्याबद्दल अतिशय वाईट विचार चालले आहेत. ग्रहांच्या स्थितीचा विचार केला तर मंगळ आणि शनीची अत्यंत क्रूर दृष्टी आणि त्यासोबत राहुकेतूचा अशुभ प्रभाव एकत्र आलाय. याच कारणामुळे ही स्त्री शक्ती तुमच्या विरोधात उभी ठायली आहे. ही स्त्री मुख्य तत्व 3 वेगवेगळ्या रूपात तुमच्यासाठी जाळे विणत आहे. घरातली किंवा नात्यातली स्त्री जी कुटुंबात कलह निर्माण करून फूट पाडेल. ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या रूपातली स्त्री जी तुमच्या सर्व गुप्त योजना आणि गुप्त गोष्टी रोज चोरण्याचा प्रयत्न करेल. प्रेमाच्या नावाखाली जवळ आलेली व्यक्ती जी तुम्हाला भावनिक जाळ्यात अडकून ब्लॅकमेल करेल. या तिन्ही रूपामधील चेहरे वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचा मुख्य हेतू एकच आहे, तुमचं नुकसान करणे. या संपूर्ण डावामागे तुमची आर्थिक, मानसिक आणि सामाजिक प्रगती पूर्णपणे थांबवणे हाच कुटील हेतू आहे. आता पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या स्त्रीला ओळखायचं कसं? तर तिचे आजवी म्हणजेच की गोड बोलणे, तोंडावर दाखवलेली खोटी स्नानभूती, तुमच्या तुमचीच बदनामी करणे आणि फोनवर गुपचूप होणारे तिचे संशयास्पद भाषण हीच तिच्या ओळखीचे लक्षण आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही तिच्यासमोर जाल तेव्हा ती अतिशय गोड बोलेल, पण तिच्या मनात तुमच्याबद्दलचा द्वेष आणि मत्सर स्पष्टपणे दडलेला असेल. ही व्यक्ती तुमच्या एकाच वेळी तिहेरी आघात करण्याचा बेत आखत आहे. सर्वात आधी तुमच्यावर खोटे आरोप लावून कोर्ट आणि पोलिसाची धमकी दिली जाईल. मंडळींनो, दुसरं म्हणजे पैशाचा अपार करण्यासाठी भावनिक नाटके करून तुम्हाला लुटले जाईल. तिसरी म्हणजे तुमचे वैयक्तिक फोटो किंवा मेसेज लीक करून तुमची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी या तिहेरी हल्ल्यामुळे तुम्ही पूर्णपणे खचून जावे आणि समाजात तुमचे नाव खराब व्हावे असा तिचा पक्का बेत आहे. या काळात तुमची एक लहानशी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते, कारण ही स्त्री तुमच्या संवेदनशील स्वभावाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेणार आहे. आता तुम्ही तुम्ही तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, नेमकं त्याच वेळी ती तुमचे नुकसान करण्याची तयारी करीत असते. तिचा प्रत्येक चालीमागे मोठी कारस्थाने शिजत आहेत. तिची तुम्हाला सध्या पुटुशी कल्पनाही नाही. ही व्यक्ती तुमच्या पाठीमागे असा कट रचत आहे ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. तुमच्या माणसांनी तुमच्या विरुद्ध भडकून तुम्हाला एकटे पाडणे हा तिच्या या खेळाचा मुख्य भाग आहे. जर तुम्हाला तुमचे मित्र आणि नातेवाईक हळूहळू तुमच्यापासून दूर जात असल्याचं जाणवत असेल तर समजून जा की या स्त्रीचा डाव सुरू झालाय. पैशाच्या बाबत तर ही स्त्री अत्यंत धूर्त आहे. ती तुम्हाला मदतीचे आश्वासन देऊन तुमच्या खात्यातील सर्व साचलेली पुंजी रिकामी करू शकते. सोशल मीडिया आणि मेसेजचा वापर करून ती तुमची खाजगी चॅट्स किंवा ऑडिओ क्लिप्स एडिट करून लोकांसमोर आणण्याचा धमकी देऊ शकते. कामाच्या ठिकाणी होणारी तुमची प्रगती, तुमचं नाव आणि मानसन्मान या स्त्रीच्या डोळ्यात खूप खुपत आहे. तुमचं यश सहन होत नसल्यामुळे ती वरिष्ठांसमोर तुमची प्रतिमा मिलन करण्याचा कट रचत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींचा मूळ स्वभाव अतिशय शिस्तबुद्ध, प्रामाणिक आणि बारकाईने विचार करणारा असतो. परंतु या काळात ही स्त्री तुमच्या याच अतिप्रामाणिक आणि भाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला सतत भ्रमात ठेवण्याचा प्रयत्न करेल.
तुम्ही कामात किती परफेक्ट असला तरी तुमच्या सध्या चुकीचे मोठे भांडवल करून वरिष्ठांसमोर तुम्हाला अपयशी दाखवण्याचा तिचा पूर्ण कट राहील. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामाची किंवा निर्णयाची श्रेय तिसऱ्या कोणाच्या हातात जाऊ देऊ नका. ही स्त्री तुमच्यासमोर अतिशय निष्पाप असल्याचा डाव आणेल. मंडळींनो, ही स्त्री तुमच्यासमोर अतिशय निष्पाप असल्याचा आव आणेल, परंतु तिचा खरा चेहरा अत्यंत कपटी आहे हे तुम्ही वेळेत ओळखले पाहिजे. जर तुम्ही आत्ताच सावध झालं नाही तर तुम्हाला कोर्ट कचेरीच्या भानगडीत अडकून बँक खाते आणि मालमत्तेवर दावा ठोकण्याची भीती निर्माण होऊ शकते. घरातील क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण करणे आणि कुटुंबातली शांती नष्ट करणे हा तिच्या रोजचा नियम बनला आहे. शनीच्या अशुभ प्रभावामुळे तुमची विचार करण्याची क्षमता क्षीण होऊ शकते, परंतु तुम्हाला अत्यंत संयमाने आणि भयानावर राहावं लागेल. कोणत्या परिस्थितीत स्वतःवरील नियंत्रण गमवू नका आणि तिच्या चित्तवाणीला बळी पडू नका. ही स्त्री तुमच्या पाठीमागे मित्रांमध्ये आणि सहकार्यामध्ये तुमचे नाव अशा प्रकारे खराब करत आहे जेणेकरून संकटाच्या वेळी कोणीही तुमच्या मदतीला उभे राहणार नाही. तुमच्या भूतकाळातील लहान चुकांचा आधार घेऊन ती तुमच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. प्रेमाच्या जाळ्यात ओढून आधी तुमचा विश्वास संपादन करेल आणि नंतर तोच विश्वास तोडणे ही तिची मुख्य कार्यपद्धती आहे. तुमच्या घरातील गुप्त जागा, आर्थिक कागदपत्रे आणि महत्त्वाचे पासवर्ड या स्त्रीच्या नजरेखाली आहेत. त्यामुळे त्वरित सुरक्षित करा. तुमचे फोन पासवर्ड आणि बँक डिटेल्स आजच बदलून घ्या, कारण ती या माहितीचा दुरुपयोग करू शकते. तुमच्या मनात विचारांचा घोळ निर्माण करून तुम्हाला मानसिकदृष्ट्या अव्यस्त करणे हा देखील या डावाचा एक भाग आहे. वेळ अजूनही निघून गेली नाही. जर तुम्ही तिची हे हाल वेळेत ओळखले तर तिचा हा संपूर्ण सापळा वाळूच्या किल्ल्याप्रमाणे पत्त्यासारखा कोसेल. या ठिकाणी काळातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती तुमच्या विश्वासातील नातेवाईकांना आणि मित्रांना गुप्तपणे मेसेज पाठवून तुमच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या भविष्यातील योजना, गुंतवणुकीची बाब आणि कौटुंबिक गोष्टी म्हणजेच की कौटुंबिक गुप्त गोष्टी या स्त्रीपर्यंत मुळीच पोहोचू देऊ नका. जेव्हा तुम्ही तिच्यावर निवांतपणे विश्वास ठेवाल, नेमक्या त्याचवेळी ती तुमची आर्थिक व्यवहार आणि खाजगी माहिती उघड करून तुम्हाला अडचणीत आणेल. तिचे हे सर्व बेत उधळून लावण्यासाठी तुम्हाला आजच कठोर निर्णय घ्यावे लागतील. बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर करून ती वेगवेगळ्या क्रमांकावरून तुम्हाला त्रास देणे किंवा धमकवणे असे प्रकार करू शकते. कार्यालय किंवा व्यवसायात ती तुमच्या सहकाऱ्यांसमोर तुमची प्रतिमा अशी खराब करेल की वरिष्ठ अधिकारी किंवा ग्राहक सुद्धा तुमच्यावर शंका घेऊ लागतील. ती तोंडावर अतिशय आपुलकी आणि प्रेम दाखवेल, पण तिचा प्रत्येक शब्दामागे वाईट विचार दडले असतील. तुम्ही तातडीने सावध पावले उचलली नाही तर ती तुम्हाला अशा कायदेशीर प्रकरणात अडकेल जिथून बाहेर पडताना तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल. घरातील चांगल्या व्यक्तीचे कान भरून त्यांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करणं ही तिची सवय झाली. कन्नडाची स्वामी बुध असल्यामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे, परंतु ग्रहांच्या प्रभावामुळे ही स्त्री तुमच्या शब्दाचा विपरस करून इतरांसमोर तुम्हाला दोषी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही एखाद्या चांगल्या हेतूने बोलला शब्दही ती चुकीच्या पद्धतीने मांडून कौटुंबिक किंवा व्यावसायिक संबंध ताणले जातील असा प्रयत्न करेल. म्हणूनच या काळात इतरांशी बोलताना विचारपूर्वक बोला आणि कोणताही महत्त्वाचा संवाद शक्यतो लिखित स्वरूपात किंवा पुराव्याशिवाय ठेवा. शनी आणि मंगळाचा हा योग तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही मनाचे धैर्य टिकून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचे सकारात्मक विचारच तुम्हाला या संकटातून बाहेर काढतील. समाजातील तुमची प्रतिष्ठा मिळेल करण्यासाठी ती खोट्या अफवा पसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तुम्ही आधी केलेल्या साध्या चुकांना मोठ्या गुन्ह्याचे रूप देऊन ती तुमच्या विरुद्ध वापरू शकते. तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊन तुम्हाला आतून कमकुवत करणे हा तिचा या संपूर्ण खेळाचा मुख्य उद्देश आहे. तुमचे बँक डिटेल्स, लॉकरच्या चाव्या आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवा. रात्रीच्या वेळी अचानक येणारे वाईट विचार आणि मन अव्यस्त होणे हा देखील या मानसिक तणावाचाच एक परिमाण असू शकतो. पण लक्षात ठेवा, शत्रू जितका मोठा सापळा असेल तितकं त्याची स्वतःची पसण्याची शक्यता असते. फक्त तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुमचा समजूतदारपणा कायम ठेवा आणि प्रत्येक संशयास्पद हालचालीवर गुप्तपणे लक्ष ठेवा, जेणेकरून तिचा वार निष्फळ ठरेल. या काळात कोणत्या वादात न पडता तुमचे उत्तर शब्दाऐवजी तुमच्या शांततेने आणि कामाने द्या. या विशिष्ट स्त्रीवर अतिविश्वास ठेवणं तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या घातक ठरू शकते. या स्त्रीला तुमच्या आयुष्यातील वैयक्तिक किंवा आर्थिक निर्णयामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. ग्रहांची वाईट केवळ काही दिवसाचंच पाहुणी आहेत, त्यामुळे संयम ठेवून हा काळ निघून जाण्याची वाट पहा. अजिबात घाबरू नका, कारण सत्याची बाजू आणि ईश्वराची साथ नेहमीच प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीशी असते. अंधार जितका दाट असतो तितकीच येणारी पाठ जास्त तेजस्वी असते, हे विसरू नका. या सर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी तुमचा धीर हाच सर्वात मोठा पाठीराखा आहे. या काळात राग अजिबात व्यक्त करू नका. आपले गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका आणि कोणाशी
कोणाशी पैशाचे व्यवहार किंवा उधारी करू नका. या 3 चुका तुम्ही टाळल्यात की शत्रूचा सगळा डाव उलटा पडेल. तुमच्या मनातील सकारात्मकता आणि देवावरील श्रद्धाच हा तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढणारा आशेचा किरण ठरेल. या सर्व वाईट ग्रहांचा आणि शत्रूचा प्रभाव मुळासकट नष्ट करण्यासाठी कन्या राशीच्या व्यक्तींनी रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. रोज संध्याकाळी घरातील पश्चिमेला किंवा देवघरात मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. त्यानंतर शनिदेवाचं स्मरण करत राहा. ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 वेळा जप करा आणि एक लहान पात्रात थोडे काळे तीळ ठेवून ते दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांना किंवा पिंपळाच्या झाडाखाली टाकावेत. हा संध्याकाळचा सोपा उपाय तुमच्या भोवती एक रक्षणात्मक कवच तयार करेल आणि शत्रूचा कोणताही वार तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. या काळात कोणत्याही भांडणाला बळी न पडता पूर्णपणे शांत राहणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. या संशयास्पद व्यक्तीवर अंधार विश्वास ठेवणं पूर्णपणे बंद करा आणि प्रत्येक पावलावर विचारपूर्वक निर्णय घ्या. ज्योतिषशास्त्राच्या या इशाऱ्याला हलक्यात न घेता आजपासूनच आसपासच्या लोकांशी बोलताना सावध राहा. लक्षात ठेवा, शत्रू जितका जवळचा असतो तितकाच आघात खोल असतो. त्यामुळे या काळात नात्यापेक्षा स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्या. ही कठीण वेळ जरी त्रासदायक असली तरी ती कायम राहणार नाही. संयम सोडला नाही तर विजय तुमचाच निश्चित आहे. लक्षात ठेवा, कथेचा सर्वात मोठा वळण हाच आहे की तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर आलेले वादळ हे स्वतःहून निघून जाईल आणि सत्याचा विजय होईल. ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणारी आणि न्याय शनिदेवावर आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूर्ण श्रद्धेने म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या जवळच्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. मंडळींनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजिबात विसरू नका सबस्क्राईब करायला. तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे लगेच कमेंट करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.